मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने 60 तास राजकीय आश्रय. अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची शहापूरवासियांची मागणी. पुण्यानंतर वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह व त्याच्या कुटुंबियांना आश्रय देणारा शहापूर तालुक्यातील शेनवा डोळखाम मार्गावरील माशाल्ला रिसॉर्ट परप्रांतीय गुन्हेगार व बेकायदा धंद्यांचा अड्डा बनला. रिसॉर्टच्या मालकाला मिंद्यांचा पाठिंबा असल्यानं अपघातानंतर 60 तास मिहीर शहाला याच रिसॉर्टवर राजकीय आश्रय देण्यात आला होता. दारू ढुसून भरधाव वेगाने गाडी चालवून एक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या मिहीर शहाला आश्रय देणाऱ्या अनधिकृत माशाल्ला रिसॉर्टवर बुलडोझर चालवण्याची संतप्त मागणी शहापूर तालुक्यातील नागरिकांमधून होते. अब्दुल वाहिद मतिउल्लाह खान या परप्रांतीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा माशाल्ला रिसॉर्ट आहे. त्यानं कोणती शासकीय परवानगी न घेता रिसॉर्ट बांधले. जागेची परवानगी ही संशयास्पद आहे. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रिसॉर्टच्या बांधकामाची कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसून ग्रामपंचायतीच्या नोटिसीला त्याने केराच्या टोपलीत टाकले. सर्वे क्रमांक 370-4 मध्ये उत्खनन व रस्ते बांधकाम करताना 16 लाख गौण खनिज कर भरला नसून शहापूर तहसीलदार यांचेही आदेश झुगारलेत. रिसॉर्टमध्ये रात्रभर रेव पार्टी, अंमली पदार्थ, हुक्का, मद्य सेवन करून डीजेच्या कर्कश आवाजात धिंगाणा चालू असतो. हे रिसॉर्ट मुंबई ठाण्यात गुन्हा करून लपण्याचा अड्डा बनला असून गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक गुंड व टोळ्यांचा येथे वावर असतो. आताही याच रिसॉर्टवर लपलेल्या वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मिहीर व त्याच्या कुटुंबियांना या रिसॉर्टवर रवाना करण्यामागे शहापुरातील एका पंजाबी कुटुंबाचा हात असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी होते. माशाल्ला रिसॉर्ट भातसा, खराडे धरण, घाटघर जलविद्युत प्रकल्पाजवळ आहे. या रिसॉर्टवर देशद्रोही आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची ये-जा असते अशी चर्चा. अशा प्रवृत्तीच्या लोकांपासून या प्रकल्पाला धोका आहे. रिसॉर्टमध्ये निवासी खोल्या, स्वयंपाकघर, भोजन कक्ष, निवासी तंबू, तरण तलाव, वॉशरूम तसेच काही गोपनीय खोल्या आहेत. यामध्ये काळ्या जादूसारखे प्रकार घडत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. रिसॉर्टची संरक्षक भिंत 10 फूट आहे. तिथे स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय कर्मचारी यांना प्रवेश दिला जात नाही. येथील सर्व कामगार परप्रांतीय आहेत. काही दिवसांपूर्वी रिसॉर्ट मालकाने एका शेतकऱ्यावर रिव्हॉल्वर रोखल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. माशाल्ला रिसॉर्टवर बेकायदेशीर धंदे चालू असून स्थानिक शेतकरी व आदिवासींना त्यांचा खूप त्रास होतो. प्रशासन व ग्रामपंचायतीला न जुमानणाऱ्या रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल करून रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी होते.